पवार यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय। शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि महेश लहाने यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। बातमी आता रायगड जिल्ह्यामधून आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये जोरदार टीका करण्यात येते। अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय। तटकरेंचं नाव न घेता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवींनी केलंय। परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे। अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे। पण याचा करता करिता व्हायचेच आहे, त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं। कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं? बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणता येईल। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। काटोल नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पवार गटानं केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची सूत्रांची माहिती आहे। सलील देशमुख अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। काटोल नगर परिषदेत शरद पवार गटानं शेकापच्या अर्चना राहुल देशमुख यांना पाठिंबा दिलाय। राहुल देशमुख यांच्यासोबत आघाडी करण्यास सलील देशमुख यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता, पण मुलाचा विरोध डावलून अनिल देशमुख यांनी नगराध्यक्षपदासाठी शेकापसोबत आघाडी केली आणि त्यामुळेच नाराज होऊन सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याचं कारण समोर आलंय। बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घमासान रंगलेला आहे। टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला जातोय, असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलाय। तर प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपचे आमदार महेंद्र कोठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। एवढे पालकमंत्री बघितलेत, पण कधी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाहीये। आता गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी ते डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। तुमचे पैसे थांबवले, तुमची होणारी कामं या लोकांनी थांबवलेत आणि शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय की आता कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। कमिशनरच्या विरोधात तर मी गेले, कलेक्टरच्या विरोधात पण आम्ही कोर्टात जाणार, आम्ही गप्पा बसणार नाही। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे, त्यावेळी सुद्धा अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत। तर ईडीच्या आरोपामधून आपली निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केलाय। हसन मुश्रीफ यांच्यावर शरद पवार यांच्यासोबत असताना ईडीनं छापेमारी केलेली होती आणि त्यांच्या कागल इथल्या घरी पडलेल्या छाप्यामागे कोण आहे असा सवाल उपस्थित होता। आता किरीट सोमय्या यांनीही मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। कारखाना उभा करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर केला आणि त्यांना अडचणीत आणलेलं होतं। मात्र आता मुश्रीफ यांनीच आपण निर्दोष सुटल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे सत्तेत आल्यावर नेमकं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय। तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्जित राजे जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली आहे असा आरोप संजय मंडलिक करतायत, याबद्दल काय मत आहे?
संजय मंडिकांचं अतिशय अज्ञान आहे. ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे. एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही. त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते. त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खटके उडवायला सुरुवात झाली. त्याला कारण ठरलं आहे ते नवाब मलिक आणि मलिकांसंदर्भात आशिष शेलार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राजकारण तापलंय. पाहूयात. नवाब मलिक हे जर मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतोय. कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका त्यांच्या पक्षात असलेलं नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही. मुंबईमध्ये नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील आणि नवाब मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असेल तर भारतीय जनता पक्ष त्याबरोबर युती करू नये हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कारण आरोप गंभीर आहेत. नाही, मला वाटतं आशिष शेलारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. ते एक पक्षाचे जबाबदार नेते आहेत. पक्ष म्हणून त्या ठिकाणी या संदर्भात मुंबई अध्यक्ष असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि माननीय देवेंद्रजी या ठिकाणी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी करतील. आणि मला वाटतं ज्या गोष्टी आशिषजी बोलल्यात ती वस्तुस्थिती आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. दरम्यान अनेक महिन्यांच्या विलंबानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान रविवारी एका रुग्णाचा मृत्यू तर 39 रुग्ण जखमी. 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू. आणि कोल्हापूरच्या कागलमध्ये 8 एकर जमिनीच्या वादातून 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल. 8 जणांवर गुन्हा दाखल. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला ठाण्यातून बातमी. ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालाय. भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करून घेतली आहे. काल रात्री उशिरा पोलिसांमध्ये या प्रकरणाबाबत तक्रार देण्यात आली आणि शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडिक शाखा प्रमुख आणि महेश लहाने उपविभाग प्रमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. भाजपचे माजी आणि नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हे करण्यात आल्यानं शिवसैनिक बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन सेलिब्रेशन करत होते. तर 5 वाखडी विभागातील लक्ष्मीनारायण बिल्डिंगमध्ये असंच सेलिब्रेशन करण्यात येणार होतं. मात्र त्या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेवकांना येऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सेलिब्रेशन कसं करता असं विचारत भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र यावरून शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप हा ठाण्यातला वाद आणखी चिघळणार आहे. आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला. बोलतो हे आम्ही केलेलं आहे सगळं, तुम्ही श्रेय घेता, हे करताय. बोललो तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं. हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे. हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाथाबुक्क्यांनी मारतोय त्याचा अर्थ काय? तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आहात की लोकांना मारण्यासाठी आहात? आमचं काही चुकलं ना, आम्ही कार्यक्रम करून आम्ही निघणार होतो, परंतु आमचा कार्यक्रम काय करून दिला नाही त्यांनी. आम्हाला हे मारहाण केली. 40 ते 50 लोक इथे खाली उतरलेली, जे बाहेरना लोक आलेली. काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेली.
तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायणभाऊ शंकर पवार हे इथं घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली. मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश माडिक यांना मारहाण केली की तू काय नेता झाला का असं वगैरे. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, मला लाथीने मारले. म्हणून मी गेटच्या बाहेर गेलो, तिथे येऊन मला परत मारलं. तिथे गेट मध्ये शाखा प्रमुखांनाही मारलं. तर मला आमची काय चुकी झाली ते बोलते ही बिल्डिंग मी बांधलेली असं ते शिवीगाळ करत होते आम्हाला. आम्ही वरिष्ठांना याची तक्रार केलेली आहे. तर ठाण्यामध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या माजी नगरसेवकानं शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भाजपच्या नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येतोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रेम, नेमकं काय घडलंय, काय प्रकरण? नक्कीच ठाण्यातील याच 5 पगडी परिसरात काल जे आहे रात्रीच्या दरम्यान शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये जो आहे तो राडा झाल्याचं पाहायला मिळतं. कुठेतरी शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि हरीश महाडिक हे जे आहेत कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाचं जे आहे ते स्वागत करण्यासाठी याच सोसायटी परिसरात जे आहे नागरिकांना मिठाई असेल किंवा फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत होते. कुठेतरी मोठ्या प्रमाणात रात्री इकडे नागरिकांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतानाचं पाहायला मिळत होतं. परंतु याच ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या ठिकाणी येऊन जे आहे या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात आला. खरं तर हा वाद जो आहे जवळजवळ 2 ते 2.5 तास या ठिकाणी सुरू होता आणि त्यानंतर कुठेतरी जे आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलं. मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर हेच ते हरीश महाडिक आणि महेश लहाने आहेत ज्यांच्यावर जो आहे तो हल्ला झाला होता. त्यानंतर कुठेतरी त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा धमकावण्यात आल्याचं जे आहे ते बोललं जाताना पाहायला मिळत होतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी शाखा प्रमुख आहेत. काय सांगाल नेमकं कसा हा वाद घडला, काय नेमकं त्या ठिकाणी घडलं होतं? आपण ज्यावेळेस आलो होतो त्या ठिकाणी पेढे आणि फटाकड्यांची तयारी सुरू होती, त्यावेळेस हा संपूर्ण राडा सुरू झाला. या संपूर्ण माहितीसाठी रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंविरोधात जोरदार टीका करण्यात येते. अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय. तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवी यांनी केलेलं आहे. तर ज्याच्या आशयाखाली काम करायचं त्यालाच फसवायचं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. नाव न घेता महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. गल्ली टू दिल्ली अशी कमळाच्या दिशेनं वारी सुरू आहे असं देखील महेंद्र दळवी यांनी म्हटलंय. परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे. अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे. पण याचा करता व्हायचेच आहे. त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं. कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे. आणि हे त्रिवार सत्य आहे, काय लपून राहणं. बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणता येईल. ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे. आता ही बंद केली पाहिजे. आणि म्हणून रोह्याचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे. जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे. मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधनं आहेत, पण एक ना एक दिवस यांचा जय महाराष्ट्र करणार असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना इशारा दिलाय. तर राज्यात सगळीकडे तुमचा सुपडा साफ झाला, थोडी मान वाकडी केली असती तर टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते. आणि तुम्ही आम्हाला आव्हान देता का? स्वीकारलं तुमचं आव्हान असं म्हणत गोगावलेंनी तटकरे यांना आव्हान दिलंय. त्यामुळे आगामी काळात तटकरे आणि गोगावलेंमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. जर भरत शेठनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेठ भोगल लोकसभेला. आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील. माझ्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय. म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागं सरकू, नमस्कार करू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही, हा आमचा बाणा आहे.
सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता. इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी, रवी शेटनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना, ह्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा. पण हरकत नाही आहे. माणसाने असं म्हटलेलं आहे, जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार. अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली ते आपण आयुष्यभर विसरत नाही, त्याची जाणीव ठेवतो. वा रे वा, आम्हाला आव्हान करताय, स्वीकारलं आव्हान, आम्ही स्वीकारलं. आणि आता बातमी सोलापुरातून. सोलापुरामध्ये डीपीडीसीच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घमासान झाले. टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर केलाय. तर प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एवढे पालकमंत्री बघितलेत, पण कधी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही. हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे. डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाहीये. आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी ते डीपीडीसी ती या लोकांनी थांबवली का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून. तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय. तुमचे पैसे थांबवले, तुमची होणारी कामं या लोकांनी थांबवलेत. आणि शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय की आता कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. कमिशनरच्या विरोधात तर मी गेले, कलेक्टरच्या विरोधात पण आम्ही कोर्टात जाणार. आम्ही गप्पा बसणार नाही. पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे. वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे. परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे. त्यावेळी सुद्धा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाही आहे, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाही आहेत. आता एक मोठी राजकीय बातमी. शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला असल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला. मात्र शरद पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्यानं आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती. तर यावर पुढील बैठकीत निर्णय होणार आहे आणि ही बैठक सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतंय. तर शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला असल्याचं कळतंय. मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावर सोमवार किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. हायकमांडशी चर्चा चालू आहे. वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे. आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे. त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही. ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर अजूनही ठाम असल्याचं कळतंय. आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे.
भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि मुंबईतल्या इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन आपला निर्णय स्पष्ट कळवला. मात्र उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. आणि मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत, ज्यांना हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. मुंबईमध्ये भाजप अब की बार 100च्या वर जाणार आहे. कारण अंतर्गत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवरही भाजप उमेदवार विजयी होत असल्याची अंतर्गत सर्व्हेमध्ये माहिती मिळते. सर्व्हेचा अंदाज पाहता भाजपकडून महायुतीमध्ये सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलेली आहे. अंतर्गत सर्वेक्षणामध्ये 100हून अधिक जागा भाजपला मिळणार आहेत. भाजपच्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत मिळतंय अशी माहिती अंतर्गत सर्वेक्षणातून पुढे येते. अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष आहे. ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवरही भाजप उमेदवार विजयी होत असल्याची अंतर्गत सर्व्हेमधून माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे सर्व्हेचा अंदाज पाहता भाजपकडून महायुतीमध्ये सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं महायुतीमध्ये जागा वाटप कशा पद्धतीनं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अंतर्गत सर्वेक्षणात ही माहिती समोर येते. मी सर्व्हेवर फारसा विश्वास ठेवत नाही. का तर बिहारचा सर्व्हे फार मोठा होता, आपल्या महाराष्ट्राचा पण सर्व्हे मोठा होता. सत्ता बत्ता हातात केंद्र सगळे असले की त्या सर्व्हेला कसं वाकून घ्यायचं आणि वाकून नंतर त्यांना बरोबर लाईनीत कसं आणायचं हे त्यांना बरोबर कळलेलं आहे. मालेगावच्या डोंगराळी इथे लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलाय. काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात येतोय. संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मोर्चेकरांची मागणी आहे. अखिल भारतीय सोनार समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. सराफा बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात येणार आहे. मालेगावच्या डोंगराळ इथे लहान मुलीवर अत्याचार करून तिला ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. काळ्या फिती बांधून मूकमोर्चा काढण्यात आलाय आणि निषेध व्यक्त केला जातोय. तर आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी लावून धरलेली आहे. अखिल भारतीय सोनार समाज एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. सराफ बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. एका चिमुकलीवर अत्याचार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण मालेगावसह नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली आहे. आज सर्व सामाजिक संघटना आणि विविध धर्माच्या नागरिकांनी मालेगाव बंदची हाक दिली होती, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता इथून मोर्चा काढण्यात येत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का त्यांचं काय म्हणणं आहे. ताई, काय म्हणाल तुम्ही, ही जी घटना घडली याविषयी तुमचं काय मत आहे? शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. लगेच झाली पाहिजे. डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्गुण खून झाला त्या मुलाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. फाशी शिक्षा झालीच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला बी मुलगी आहे, आम्हाला बी वाटतं की त्याला आताच फाशी व्हायला पाहिजे. 2 महिने आपलं काय म्हणणं आहे ताई, काय म्हणाल याविषयी? लगेच फाशी दिली पाहिजे. आम्हालाही मुलं बाळ आहे. असं लेकींना असं रस्त्यावर आम्हाला चालवायला सुद्धा असं हे वाटेल. जर त्याला आताच फाशी झाली तर आम्ही सुरक्षित राहू असं आम्हालाही वाटतं. आपल्या सोबत आणखी काही महिला बोलण्यासाठी, त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय भावना.
ताई काय म्हणाले या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? यत्न बाळाला न्याय मिळालाच पाहिजे. जशी ती त्यांची मुलगी होती तशी ती आमची मुलगी होती, तिला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची इच्छा आहे. त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ताई आपण काय बोलू? काय बोलू? शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची का होईना करायलाच पाहिजे त्यांना शिक्षा. एकूणच आपण बघितलं असेल तर प्रत्येक महिलेचं एकच म्हणणं आहे की अशा नराधामांना फाशीच्या शिवाय दुसरी कोणती शिक्षा होऊ शकत नाही आणि त्यांना तातडीने फाशी देण्यात यावी अशी एक मोठी मागणी मालेगावातील महिला वर्गांनी केलेली आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे गावातल्या अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनं उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून आंदोलनं सुरू आहेत. आरोपी विजय खैरनारची शुक्रवारी पोलीस कोठडी संपली. त्याला मालेगाव कोर्टात हजर केलं जात असताना प्रचंड जनक्षोभ उसळला. संतप्त महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली. गर्दीनं कोर्टाचे दोन्ही गेट बंद करावे लागले. किंवा फाशी दिली नाही, तुमच्याने होत असेल तर पब्लिकच्या स्वाधीन करा, पब्लिक त्यांना फैसला देईल. तुमच्या न्याय करण्याचा जर हक्क नसेल तर आमच्या ताब्यात द्या, पब्लिक न्याय करेल त्यांचा काय करायचं तो. तर सरकारने, पोलीस स्टेशननी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अशा नराधमाला अशी शिक्षा केली पाहिजे. सर्व समाजापुढे की समाजाला एक त्याचा वतक बसला पाहिजे की पुन्हा ही अशी घटना घडू नये. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मालेगावातल्या घटनेनं संतापाची लाट आहे. बुधवारीही मालेगाव शहरात विविध संघटना आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. तहसीलदारांना निवेदन देऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. मालेगावमधील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ तृतीयपंथीय देखील रस्त्यावर उतरले. नाशिकमध्ये साखळी आंदोलन सुरू करण्यात आलंय, ज्या तृतीयपंथीयांनी रास्ता रोको करत घटनेचा निषेध नोंदवला. जळगाव जिल्ह्यातही या घटनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. चोपडा शहरात संविधानप्रेमी नागरिकांनी पंचशील नगर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढला. आंबेडकर चौकात पीडित चिमुकलीच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देऊन चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येते. ये जो अपराध हुआ यह वैचारिक अपराध है, ये सामाजिक अपराध नहीं है, क्योंकि विचारों की कुप्रवृत्ति समाज में निरंतर प्रसारित हो रही है, जिसके परिणाम हमको इस रूप में देखने को मिलते हैं. जळगावच्या जामनेरमध्ये मालेगावमधील घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना झाली. आरोपीला कठोर शिक्षा हवी अशी आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहोत. बीड तालुक्यातल्या लिंबा गणेशमध्ये मालेगावमधल्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी निदर्शनं करण्यात आली. आरोपींना फाशी झाली पाहिजे, बलात्कारांना कायद्याची भीती निर्माण करा अशा घोषणा ग्रामस्थांनी देत संताप व्यक्त केला. निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. मालेगावमधील या घटनेनं राज्यभरातल्या पालकांमध्ये चिंता आणि संतापाची भावना आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या घोषणा केल्या जातात, अनेकदा नवनवी आश्वासनं दिली जातात, पण महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच आहे. त्यामुळे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या त्या हैवानाला फासावर चढवून आरोपींना कायद्याची जरब बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ठाकरे यांनी विनापरवानगी पुतळ्याचं अनावरण केल्यानं एकच खळबळ उडालेली होती. महानगरपालिकेनं हे अनावरण अनधिकृत ठरवलं आणि तसंच काल गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेमध्ये घुसून स्मारक जनतेसाठी उघडावं अशी मागणी करत आंदोलन देखील केलेलं होतं. त्यानंतर अखेर आज संध्याकाळी पुतळ्याचं अनावरण होणार असल्यानं शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.